रायगड जिल्ह्यातील तालुक्यातल्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत दाट झाडीने वेढलेल्या एका शांत आणि प्रसन्न ठिकाणी वसलेलं आहे एक अत्यंत पुरातन आणि दिव्य असं प्रभू श्रीराम मंदिर। या मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता लाभते। सभोवतीला असलेली हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा मंद आवाज आणि त्या परिसरात दरवळणारी पवित्र ऊर्जा क्षणात मन प्रसन्न करून टाकते। या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लाकडी मूर्ती आणि लाकडी गाभारा। समोर मुख्य गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, सीता माता आणि प्रभू लक्ष्मण यांच्या सुंदर लाकडी मूर्ती विराजमान आहेत। या मूर्त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांची कोरीव रचना आणि पारंपरिक ठेवण पाहताना जणू आपण इतिहासातच प्रवास करतो। स्थानिकांच्या मते या मूर्ती आणि मंदिराची रचना पाहता हे मंदिर पेशवाकालीन असावं असा ठसा मनावर उमटतो। जरी याबाबत ठोस लिखित ऐतिहासिक नोंद कमी प्रमाणात आढळतात, तरी मंदिरातील लाकडी शिल्पकला, गाभाऱ्याची बांधणी आणि त्याची शांत वास्तुशैली प्राचीन मराठा काळाची साक्ष देताना दिसते। मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची पवित्र मूर्ती, तर उजव्या बाजूला पवित्र शिवलिंग विराजमान आहे। राम भक्ती, गणेश कृपा आणि शिवशक्तीचा हा त्रिवेणी संगम या मंदिराला अधिक दिव्यता प्रदान करतो। आणि मंदिराच्या अगदी समोर लाकडी गाभाऱ्यात विराजमान आहे श्री हनुमंतरायांची लाकडी प्रभावी मूर्ती। रामदूत हनुमंतांचं हे तेजस्वी रूप पाहताच भक्तिभाव आपोआप जागृत होतं। विशेष म्हणजे हनुमंतरायांच्या गाभाऱ्याच्या मागेच आणखी एक पवित्र शिवलिंग आहे, ज्यामुळे या संपूर्ण परिसरात एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा जाणवते। हे मंदिर केवळ श्रद्धेचं स्थान नाही, तर निसर्ग, इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ आहे। जो कोणी या मंदिरात येतो तो इथल्या शांततेत स्वतःला हरवून बसतो, मनातील ताण विसरतो आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी अंतर्मनाने नतमस्तक होतो। रायगडाच्या मातीत दडलेला हा असा एक अनमोल वारसा, जो अजूनही अनेक लोकांपर्यंत पोहोचायचा बाकी आहे। एकदा तरी या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि अनुभवा निसर्ग, इतिहास आणि भक्तीचा अद्वितीय संगम। बोला जय श्रीराम।